1971च्या भारत-पाक युद्धातील विजयाचं स्मरण करून देण्यासाठी विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. याला कोल्हापूरचे प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे आणि निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी लेझिम आणि झांज पथकाचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून 1971च्या भारत-पाक युद्धातील भारतीय सैन्याच्या विजयाचं स्मरण करून दिलं. यावेळी भारतीय सैनिकांच्या बलिदानाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. भारतीय लष्कराच्या मुख्यालयातील दक्षिण कमांडनं आयोजित केलेली ही 405 किलोमीटर मॅरेथॉन 15 जानेवारी 2025 रोजी पुण्यात होणाऱ्या पहिल्याच आर्मी डेच्या समारंभाच्या उद्घाटनाचा पडदा उघडणारी आहे. विजय दिवसानिमित्त आयोजित केलेल्या या मॅरेथॉनचा समारोप 16 डिसेंबर रोजी पुण्यात होणार आहे. या मॅरेथॉनची सुरुवात 6 डिसेंबर रोजी मुंबईतील कुलाबा इथून झाली होती. कोल्हापूरमधील आयोजित 50 किलोमीटर अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये इतर ठिकाणाहून आलेले 15 प्रमुख धावपटूंसह आयर्नमॅन आणि शेकडोंच्या संख्येनं स्थानिक धावपटू सहभागी झाले होते. विविध मार्गावर 1500 पेक्षा जास्त विद्यार्थी धावपटू मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. सुरुवातीला झालेल्या कार्यक्रमावेळी 109 बटालियन मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट कोल्हापूर इथले कमांडिंग ऑफिसर आणि इतर वरिष्ठ अधिकारी तसंच सैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 13 डिसेंबर रोजी कोल्हापुरात मिनी माजी सैनिक रॅली होणार असून त्यावेळी सशस्त्र दलातील दिग्गजांचा सन्मान करण्यात येणार आहे. तर 14 डिसेंबरला मॅरेथॉनमधील सहभागी धावपटूंना कोल्हापूर ते पुणे ध्वज दाखवून समारंभपूर्वक मार्गस्थ करण्यात येणार आहे.